हाय, जय महाराष्ट्र. आज खूप चांगला विषय आणि तो घेऊन आलो आहे. तर माझं नाव अमोल आणि मी हेल्थ कोच आणि वेलनेस इंडस्ट्रीत काम करतो आहे. तर खाण्याच्या सवयी, लाईफस्टाईल कशी असावी हे शिकवतं. तर तुम्हाला जर काही एन्क्वायरी असेल ना, तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. तुम्हाला खाण्याबद्दल, राहण्याबद्दल, उठणं, तुमचं काय जे सराउंडिंग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही नक्कीच विचारा. तर आजचा सब्जेक्ट काय आहे की थकवा आणि एनर्जीचा अभाव याचा शरीरावर कसा परिणाम होतो. थकवा आहे ना, हे मोस्टली 3 प्रकारचे जास्त मानला जातात. तर 3 प्रकार आपल्याला कोणते माहिती आहे की एक शारीरिक, मानसिक आणि एक बौद्धिक. तर ह्या 3 प्रकारामध्ये ना आपला थकवा जास्त मेजर पकडला जातो आपल्यासाठी. तर बाकीचे पण आहेत, पण आपण ह्या 3 विषय आज थोडं बघू. तर हे थकवा का येतो माहिती आहे का, तर तुमचं आहे ना मानसिक थकवा येतो आधी, नंतर शारीरिक येतो, बरोबर. तर ज्या लोकांची झोप होत नाही त्या लोकांमध्ये हा थकवा जास्त येतो. ज्यांना उशिरा झोपायला सवय त्यांना हे तिन्ही थकवा येतो. ज्यांना लवकर झोपायची सवय आणि उशिरा उठायची सवय त्यांना पण थकवा येतो. काही लोकांना झोपून झोपून पण थकवा येतो. तर थकवा हा कधी येऊ शकतो, तर ओव्हर रेटिंगमुळं थकवा येतो, कमी खाल्ल्याने थकवा येतो. त्याच्यानंतर न्यूट्रिशनची मात्रा कमी झाल्यावर थकवा येतो. त्याच्यानंतर प्रोटीनची मात्रा कमी झाल्यावर थकवा येतो. खूप सारं नुसतं भात किंवा भात त्याच्या रिलेटेड पदार्थ खाल्ल्याने थकवा येतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिनमध्ये, मिनरलमध्ये कमी खाण्यात आले तरीही थकवा येतो. आयर्नची लेवल कमी झाली तरी येतं. B12ची कमतरता झाली तरी होतो. त्याच्यानंतर हा पाण्याची लेवल म्हणजे हायड्रेशन, डिहायड्रेशन किती होतं आहे बॉडीतलं त्याच्यावर थकवा ठरला जातो. तर पाण्याची मात्रा जर खूप अपडाऊन होत असेल तरी पण थकवा जबरदस्त असतो. तर खूप साऱ्या वेळेस आहे ना आपल्याला असं वाटतं की मी सगळ्या गोष्टी करतोय तरी मला थकवा येतोय. तर आपल्या शरीराची ना काही कुठं कुठं झीज भरायची राहिलेली असते आणि ती जर झीज भरली नाही तर तेवढा थकवा तुमचा तसाच राहायला लागतो. तर म्हणून तुम्हाला थकवा घालवायचं जर असेल ना तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर काम करावं लागेल आणि तरच तुमचा थकवा जाईल. आणि थकवा जाण्यासाठी ना तुम्हाला पाण्याची लेवल मेंटेन करणं, जेवणाची टायमिंग फिक्स करणं, उठण्याचा टायमिंग फिक्स करणं, झोपण्याचा टायमिंग फिक्स करणं, त्याच्यानंतर जेवण स्लो करणं, त्याच्यात तुमचं व्हिटॅमिन मिनरल किती येतात, म्हणजे सलाड किती येतात, फळं किती येतात हे बघणं, ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तरच तुमचा चांगला रिझल्ट दिसतो आणि तो टिकतो पण, नाही तर मग तो रिझल्ट पण दिसत नाही, टिकत पण नाही. म्हणून तुम्हाला आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपरली येणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला नवीन गोष्टी कळणार असतात, तुमच्या शरीराविषयी तुम्हाला फील होतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वजन वाढवायचं, तर नक्की तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला नक्की मदत करू शकतो. तर तुम्ही मला